नव्या करारामधून रोम करारपत्र अध्याय 8 वचने 26 ते 30, जुना करार यहोशवा 2 15 ते 21 आणि रोम करारपत्र अध्याय 8 वचने 26 ते 30 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. यहोशवाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय वचन 15 ते 21. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवलेस तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहवली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. रोम करारपत्र याचा 8वा अध्याय 26 ते 30 वचने. नवीन करारामधून रोम करारपत्र याचा 8वा अध्याय 26 ते 30. पवित्र आत्म्याचे सहाय्य. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपणाला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करीतो आणि अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे. कारण हा आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करीतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्याच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांना त्याने गौरवही केला.
देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही सध्या जगाकडे पाहतो, ह्या जगाकडे पाहत असताना जग दिवसेंदिवस बदलत जात असताना दिसत आहे. आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचा असणारं शीर्षक आहे, देव आम्हासाठी कल्याणकारक गोष्टी करतो. देव आम्हासाठी कल्याणकारक गोष्टी करतो. परंतु ज्यावेळेस जगाकडे पाहत आहोत, जग हे कालपरत्वे बदलत चाललेलं आहे. सुरुवातीच्या काळाला जगामध्ये माणसं एकमेकांसंगती फार प्रेमळ आणि प्रीतीने वागत होती. लोक भावनावश होती. जर एखाद्याला काही झालं तर दुसऱ्याच्या त्या भावना लगेच दिसून येत होत्या. आणि हे बराच काळ जगामध्ये चाललं. जसं जसं जगामध्ये चक्र आलं, म्हणजे व्हील आलं, आणि व्हील आल्यानंतर माणसामध्ये गती येऊ लागले आणि गतीनुसार मनुष्याच्या भावनाही बदलू लागल्या. इव्हन आम्हाला बायबलमध्ये वाचायला भेटतं, हे देवा, मी माझे अश्रू, तू माझे अश्रू बुदलीमध्ये भरून ठेवलेले आहेत. भावनावश आहे. भावना त्या ठिकाणी प्रगट केलेल्या. पूर्वीच्या काळी आतासारखं सहज कोणाला कुठेही जाता येता येत नव्हतं. म्हणून जर कोणाच्या घरातलं कोणी जग सोडून गेलं तर मनुष्य मी तुमच्या असणाऱ्या दुःखात सहभागी आहे हे सांगण्यासाठी तो काय पाठवत होता? छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये त्याच्या अश्रू भरून तो बंद करून पाठवायचा. जाणारा माणूस म्हणायचा, हे अमुक अमुक माणसाने तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आणि त्यावेळेस लोकांना हे समजायचं की तो मनुष्य माझ्या संगती भावना त्याच्या ह्या ठिकाणी आहेत, केवळ पोकळ शब्द नाहीत. त्यानंतर जग बदलत राहिलं आणि जगामध्ये एक पद्धत येऊ लागली, आणि ही पद्धत झाली की ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणू लागलो. ह्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आता काळानुसार किंवा सोयीनुसार रिलेशनशिप ठेवू लागले लोक. जर आपलं भलं असेल तर नातं ठेवायचं, नाहीतर नातं ठेवायचं नाही. एखादं जर नातं ठेवलं तर त्या नात्याचा परिपूर्ण उपयोग कसा करून घेता येईल याकडे लक्ष लावायचं. आणि त्या काळात जग आलं. त्याच्यानंतर जग पुढच्या काळामध्ये आलं की जग टेक्निकल झालं. फार टेक्निकली जर एखाद्याच्या घरी कोणाला जायचं असेल त्याने फोन करून सांगायचं, 3 तारखेला मी तुमच्या घरी येतोय, 4 तारखेला तुमच्याकडे येतोय, आजची रात्र मुक्काम करणार आहे, 2 दिवस मुक्काम करणार आहे. जग टेक्निकल झालं. मागील काही वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये जग त्याच्या पुढे गेलं आणि जग आता AI कडे आलंय. AI म्हणजे आई नव्हे. काही जणांना असं वाटतं AI म्हणजे आई. आई नाही. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडं आकर्षित होत असताना दिसत आहे. मी आणि तुम्ही ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहज सहभाग होत आहोत. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रवास करतो, सहज आम्ही नेव्हिगेशन लावतो आणि त्या नेव्हिगेशनवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे सांगितलं जातं, पुढं आता तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला गर्दी आहे, रेड पट्टा दाखवला जातो, पुढं ब्लॉक आहे, रस्ता बदललेला आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल नेव्हिगेशनच्या नुसार तुम्हाला हे सांगितलं जातं की आता तुम्ही नेमकं कुठल्या काळामध्ये काय गोष्टी करायच्यात, कधी तुम्हाला थांबायचं आहे, कुठं तुम्हाला चालायचं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जगामध्ये एक मोठं काम सुरू केलं आणि कळत न कळत मनुष्यजात या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पगड्यामध्ये येऊ लागली. काही महिन्यांपूर्वी एक ॲप तयार झालं आणि ते जे ॲप आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे तयार करण्यात आलेलं आहे. त्या ॲपच्याद्वारे लोक, मी जरी बोललो नाही तर मी हे बोललोय हे दाखवलं जातं, माझा आवाज काढला जातो, सगळ्या गोष्टी प्रत्ययास येतात. त्याला धरून एका माणसाने ॲप काढलं की आता बायबल वाचायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट येशू संगती बोलू शकता. आणि त्या ॲपला आपण प्रश्न विचारायचा, हे येशू माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं, आणि मग ते ॲप आपल्याला उत्तर देतं की मी काय केलं पाहिजे. तसंच दुसऱ्याने ॲप तयार केलं, आम्ही सैताना संगती पण बोलू शकतो, व्हर्च्युअल कम्युनिकेशन करू शकतो. मग सैतानाला विचारायचं, मला जरा अजून जास्त राग आणायचा आहे, मग मी काय करू? मग सैतान सांगतो, जास्त राग आणण्यासाठी मी काय करायचं? मला जरा अजून जास्त वाईट बनायचं आहे, मग मी काय करू? आणि मग सैतान सांगतो. एवढंच नव्हे तर मागच्या आठवड्यामध्ये एक घटना घडली. गुगलचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारं चॅट बॉक्स आहे ना, आपण त्याला जेमिनी म्हणतो, खरं ते आहे जेमिनाय. आणि हे जे जेमिनाय आहे, ह्या जेमिनाय संगती एक मुलगा चॅटिंग करत होता. आणि हा चॅटिंग करत असताना हा मुलगा बराच वेळ ह्या जेमिनाय संगती चॅटिंग सुरू झालं. आणि झाल्यानंतर एक वेळ अशी आली की ह्या जेमिनायने त्या मुलाला ॲडवाईस दिला की तू आता मर. वेस्टर्न कंट्रीजमध्ये अनेक जण आहेत, हे मनुष्याकडे जाऊन सल्ला घेण्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे आपल्या जीवनासाठी सल्ले घेत आहेत. आणि विशेष करून ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग आहेत, पती पत्नीचं जमत नाही, हे ज्या वेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे ह्यांनी सल्ला मागितला, बहुतांशी वेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हा सल्ला दिलेला आहे, तुम्ही एकमेकांपासून काडीमोड घ्या, एकमेकांपासून डायव्होर्स घ्या आणि आनंदामध्ये राहा.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य तो सल्ला देईल, योग्य ते मार्गदर्शन देईल, याची कुठलीही खात्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला देऊ शकत नाही. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्यावरती चालतं ते आहे डाटा प्रोसेस. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जो डाटा प्रोसीड केलेला आहे, जो डाटा पाठवलेला आहे, त्या डाटावरती ते आपल्या संगती बोलत राहतं आणि माहिती देत राहतं. त्याच्याकडे जेवढा डाटा आहे तेवढाच डाटा आहे. म्हणून पवित्र शास्त्र, आत्मिक जीवन, देवासंगती आध्यात्मिक जीवन, ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कुठल्याही प्रकारची भरपाई किंवा दुसरं उत्तर देऊ शकत नाही. आम्हाला बायबलच वाचावं लागेल. आम्हाला देवासंगती आत्मिकच राहावं लागेल. आमचा देव फार महान देव आहे. आणि म्हणूनच रोमकारास पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो की तो देवाच्या लेकरांसाठी किंवा देवावर प्रीती करणाऱ्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस या वचनाकडे आम्ही येतो त्यावेळेस रोमकारास पत्राकडे पाहणं फार गरजेचं आहे. रोमकारास पत्र जे आहे, ह्या रोमकारास येथील जी मंडळी आहे ही स्थापन होण्यासाठी पेंटिकॉस्टच्या दिवशी जी घटना घडली त्यामुळे रोम शहरामध्ये मंडळीची स्थापना झाली. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं आणि त्या दिवशी रोम शहरातून जे यहुदी बंधू भगिनी त्या ठिकाणी आले होते ते देवाची कृपा प्राप्त करून त्या 3000 त्यांचंही तारण झालं. ते तारण घेऊन सगळेची सगळे पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या गावाकडे गेले. त्याचप्रमाणे रोम शहरातून आले, रोम शहरात गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळे एकत्र आले आणि त्या ठिकाणी मंडळीची सुरुवात झाली. रोम शहरामध्ये असणारी जी मंडळी सुरुवातीला स्थापन झाली ही 100% यहुदी मंडळी होते. त्याच्यामध्ये यहुदी इतर कोणीही नव्हतं. यहुदी लोकांची ही मंडळी होती. ते देवाचं गौरव करत होते, सन्मान करत होते, देवाला धन्यवाद देत होते. प्रत्येक प्रभुवारी एकत्र जेवून उपासनेमध्ये येत होते. देवाला ते प्रत्येक प्रकारे सन्मानित करून देवाचं वचन शिकत होते. प्रेषितांपासून आलेली पत्र वाचली जात होते. प्रेषितांपासून आलेला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत होता आणि त्यांची वाढ होत होती. काल परत्वे ह्या असणाऱ्या यहुदी ख्रिस्ती बंधू भगिनींना किंवा ह्या मसायनिक ज्यूला असं वाटलं की ख्रिस्त केवळ आमच्यासाठी नाही आहे, तो इतरांसाठी पण आहे. कारण त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जे ख्रिस्ताकडे आलेले आहेत ते केवळ यहुदी नाहीत, यहुदी इतर पण होते. आणि म्हणून त्यांनी रोम शहरामध्ये सुवार्तेचं काम सुरू केलं. येशू ख्रिस्ताविषयी सांगायला सुरुवात केली आणि येशू ख्रिस्ताविषयी सांगायला सुरुवात केल्यानंतर त्या रोम शहरामध्ये यहुदी इतर लोक तेही ख्रिस्ताकडे आले आणि आता ते मंडळीमध्ये त्यांची भर पडू लागली. आता मंडळी झाली यहुदी ख्रिस्ती आणि यहुदी इतर ख्रिस्ती यांची एकत्र मंडळी झाली. परंतु त्यांना पवित्र शास्त्राचं शिक्षण होतं की ज्या शिक्षणामध्ये म्हटलेलं आहे जितक्यांनी ईश्वर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये कुठली तफावत नव्हती. सगळेचे सगळे जे होते देवाची मुलं एकमेकाचे भाऊबंद म्हणून ते एकत्र भक्तीमध्ये आणि ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत होते. हे सगळं चालू असताना मंडळी आता प्रौढतेकडे प्रस्थान करत होती. तेवढ्यामध्ये रोम शहराचा असणारा कैसर बदलला आणि हा जो कैसर आहे हा यहुदी विरोधी होता. आणि हा यहुदी विरोधी जो कैसर आला त्याने सांगितलं यहुदी लोक जे आहेत ह्या यहुदी लोकांनी आता रोम शहर सोडून जावं, त्यांनी रोम शहरामध्ये राहायचं नाही. आणि मग त्याच वेळेस यहुदी म्हटल्यानंतर जे तारण पावलेले यहुदी आहेत ते पण मुळात यहुदी आहेत, म्हणून त्यांनाही रोम शहर सोडून जावं लागलं. तेही रोम शहर सोडून गेले. आता रोम शहरातली मंडळी केवळ यहुदी इतर विश्वासणाऱ्यांची मंडळी झाली. यहुदी विश्वासणारे सरकारच्या आलेल्या नियमाप्रमाणे किंवा कैसराने दिलेल्या आज्ञेनुसार सगळे रोम शहर सोडून गेले. काही काळ गेल्यानंतर हा असणारा कैसर मरण पावला. मरण पावल्यानंतर त्याच्या जागी दुसरा कैसर आला आणि ह्या कैसराला हे समजलं की जर यहुदी लोक आहेत तर आशीर्वाद आहे. यहुदी लोक हे चांगले बिझनेसमॅन आहेत. यहुदी लोक हे चांगल्या प्रकारे समाजाची बांधणी करतात. आणि म्हणून त्याने सांगितलं की यहुदी पुन्हा एकदा येऊन ते रोम शहरामध्ये राहू शकतात. आणि पुन्हा यहुदी लोक रोम शहरामध्ये आल्यानंतर जे तारण पावलेले यहुदी आहेत तेही आले. परंतु त्या आल्यानंतर आता मंडळीत गडबड झाली. गडबड काय झाली? कारण की आता मंडळी चालवली जात होती यहुदी इतर विश्वासणाऱ्यांच्याद्वारे. आता यहुदी विश्वासणारे आल्यानंतर त्यांना मंडळीमध्ये येऊ देणार. मंडळीच्या बाहेर तुम्ही थांबा, यायचं नाही,
बसायचं नाही, हे यहुदी इतर लोकांचं आहे. आणि हे ज्या सगळ्या गोष्टी घडू लागल्या, हे घडत असताना संत पावलाला कुणीतरी सांगितलं, संत पावला रोम शहरामध्ये असं असं घडत आहे. आणि म्हणून संत पावलाने रोम शहरातल्या मंडळीला हे रोम करास पत्र लिहिलेलं आहे. आणि तो लिहित असताना असं म्हणतो की आम्ही सगळे ख्रिस्तामध्ये एक आहोत. म्हणून रोम करास पत्राचा 11वा अध्याय आम्हाला हे सांगतो, जर यहुदी बंधू भगिनी हे कोडगे झाल्यामुळं जर आमचं तारण झालेलं आहे, तर ते जर मंडळीमध्ये आले तर त्यामुळं मंडळीला किती आशीर्वाद भेटेल. म्हणून ज्या वेळेस आम्ही यहुदी लोकांसाठी प्रार्थना करतो, इस्रायल लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. देवाने अब्रामाला ते अभिवचन दिलं होतं, जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करील. त्या अभिवचनाची देवाने पुन्हा नूतनीकरण याकोबा संगती करताना सांगितलं की जे तुझ्यावरती अभिष्ट करतील, जे तुझं चांगलं करतील त्यांचं मी चांगलं होईल. आणि म्हणून स्तोत्र संहिता 122 मध्ये स्तोत्र करता लिहितं, यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्याचे कल्याण असो लिहिलं. आणि असणारा हा संत पाऊल रोम करास मंडळीला 8व्या अध्यायामध्ये आल्यानंतर तो म्हणतो की आम्ही अनेक वेळेस तुम्ही म्हणत आहात की आम्ही यहुदी इतर ख्रिस्ती आहोत. यहुदी बंधू आले, ठीक आहे, त्यांनी यावं, बसावं आणि जावं. इतक्या गोष्टी होऊ लागल्यानंतर हा संत पाऊल वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो. आणि आमच्या असणाऱ्या शास्त्रपाठाच्या आजच्या सुरुवात होते 26व्या वचनामध्ये तो म्हणतो, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आणि हे जे वाक्य आहे, हे वाक्य अनेक वेळेस आम्ही घेत असताना आमच्या शारीरिक आशक्तपणाविषयी घेतो, परंतु मुळात हे शारीरिक आशक्तपणाविषयी लिहिलं गेलेलं वाक्य नाही. हे लिहिलं गेलेलं आहे आत्मिक जीवनाविषयी लिहिलं गेलेलं वाक्य आहे. का? कारण पुढं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या पुढच्या स्पष्टीकरणात कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. कठीण आहे हो. तो काय लिहितो? आम्ही यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणजे मुळात प्रार्थना यथायोग्य कशी केली जाते हेच आम्हाला माहित नाही, असं संत पाऊल 2000 वर्षापूर्वी लिहितोय. आणि संत पाऊल ज्या वेळेस लिहित आहे त्यावेळेस संत पाऊल हा तारण पावलेला जरी असला, हा निवडलेला प्रेषित जरी असला, तरी संत पाऊलाची पूर्वीची पार्श्वभूमी आहे. त्याविषयी संत पाऊल फिलिप्पियरास पत्रात लिहिताना असं म्हणतो, मी यहुद्यातला यहुदी, इब्रियातला इब्री, बन्यामीन वंशाचा, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी. म्हणजे मला हे समजतं की प्रार्थना कशी केली पाहिजे. तरी संत पाऊल म्हणतो की मीही तुमच्यापैकी एक आहे. प्रार्थना कशी करायची हे मला यथायोग्यपणे प्रार्थना करण्याचं मला ठाऊक नाही. म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही गर्व करू शकत नाही, कारण की आमच्या प्रार्थना यथायोग्य असतील याची आम्ही कुठलीही खात्री देऊ शकत नाही. परंतु ज्या प्रार्थना पवित्र शास्त्र आधारित आहेत त्या यथायोग्य प्रार्थना आहेत. उदाहरणार्थ नेहम्याने केलेली प्रार्थना पवित्र शास्त्र आधारित. तो म्हणतो, हे देवा, तू सांगितलं होतं की जर तुझे लोक लीन आणि नम्र झाले तर मी पुन्हा त्यांना त्यांच्या मायदिशी पाठवीन. दानिएलाने केलेली प्रार्थना ज्यावेळेस त्यांनी वाचलं की 70 वर्षाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा यहुदी बंधू भगिनींना त्यांच्या मायदिशी जाता येईल, त्यावेळेस दानिएल प्रार्थना करतो आणि आलेला देवदूत तो म्हणतो, तू प्रार्थना केली त्याच वेळेस तुझ्या सहाय्यासाठी मला पाठवलेलं आहे. ज्या प्रार्थना पवित्र शास्त्राला धरून आहेत त्या प्रार्थना यथायोग्य प्रार्थना आहेत. आणि ज्या प्रार्थना आम्ही आमच्या इमॅजिनेशनमधून, आमच्या प्रार्थना फार भयंकर आहेत. मंगळवार बुधवार 2 दिवस मी सोलापूरला बोलत होतो. बरेच लोकांनी साक्ष दिली. त्या ठिकाणी आपल्या बारामतीच्या बोर्डिंगला शिकलेले एक क्षीरसागर नावाचे सद्गुरस्थ भेटले. आणि मग ते प्रदीप क्षीरसागर त्यांचं नाव. ते मला म्हणाले, पाळक साहेब बरेच वर्ष बारामतीला यायचं पण येता आलं नाही. म्हणलं या अंकल. मग म्हणले आता आलात तर माझ्या घरी चला. मग त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं आम्ही बोर्डिंगची मुलं म्हणून चर्चमध्ये येऊन बसायचो आणि त्यावेळेस चर्च म्हणले कौलाचं होतं. आता कसं आहे म्हणलं, आता बदललंय, चर्च कौलाचं होतं म्हटले. आणि मग त्यांनी सांगताना सांगितलं की मग तिथून मी सांगतोय की आमच्या प्रार्थना कशा आहेत बघा, आहे ना. आणि त्यांनी सांगताना सांगितलं आम्ही सगळी बोर्डिंगची मुलं बसलेलो आणि मग मध्यस्थीची प्रार्थना चालू होती. आणि मध्यस्थीची प्रार्थना सुरू असताना एक बाई जी होती तिने काही डोळे बंद केले नव्हते आणि ती वर कावलाकडे बघत होती आणि कावलामध्ये तिला साप दिसला आणि तिने आम्हाला बोलवून सांगितलं साप आहे. त्याच्यानंतर आम्ही साप मारला. मोठी धामण होती. आम्ही प्रार्थना करत असताना टाइमपास करत नाहीत. आमच्या प्रार्थनेच्या वेळेस
आम्ही प्रार्थनेलाच सन्मान द्यायला पाहिजे, देवाला सन्मान द्यायला पाहिजे. ज्या वेळेस आम्ही सामूहिक प्रार्थनेमध्ये येतो त्यावेळेस सामूहिक प्रार्थनेमध्ये आल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. आज ताईंनी प्रार्थना केली, ते प्रार्थना करत असताना त्यांची प्रार्थना चालू आहे, मी माझं काम करू शकत नाही. त्यांच्या प्रार्थनेमध्ये मी डोळे बंद करून त्या प्रार्थनेसंगती मी एकाग्र व्हायला पाहिजे आणि मगच मी शेवटी म्हणू शकतो आमेन. मी माझा उद्योग चाललाय, माझा काम चाललंय, माझ्या गोष्टी चालल्यात, माझ्या एक एक गोष्टी पुढे जात आहेत, इकडं प्रार्थना चालू आहे आणि मग शेवटी ते म्हणतात येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आणि मग मी म्हणायचं आमेन. देव त्या आमेनसाठी आम्हाला विचारेल, अरे इतक्या वेळ तर तुझं लक्ष नव्हतं, कुठंतरी फिरत होता, तुझं काम करत होता, आमेन कसं म्हणू शकतो? सामूहिक प्रार्थनेमध्ये आल्यानंतर आम्ही सामूहिक दृष्टिकोनातून त्या प्रार्थनेसंगती संलग्न होणं गरजेचं आहे. आमच्या वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेस पण प्रार्थना सुरू करायचे, हे परमेश्वरा मी आता तुझ्याकडे प्रार्थनेला बसलेलो आहे. अरे ऑस्ट्रेलियाचा स्कोर काय झाला असेल? व्हॉट्सॲप टिंग झालं. C.S. लुईस नावाचे देवाचे सेवक, त्यांचं एक सुंदर वाक्य बरेच वेळेस सध्या मी वापरले. ते म्हणतात, द डे विल कम, वर्ल्ड विल बी फुल ऑफ नॉईज. एक दिवस येईल जग खूप आवाजाने भरलेलं असेल आणि सध्या जग खूप आवाजाने भरले. सकाळपासून टंगटांग 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 टंगटांग. कधी कधी आम्हाला देवाकडं आल्यानंतर देवापेक्षा आम्हाला आमचे मोबाईल फार महत्त्वपूर्ण वाटतात, ते वाजतच राहतात. कधी कधी आमच्याकडं काही देवाचे सेवक पण आहेत की जे देवाचं वचन सांगत असताना प्रार्थना करताना फोन आला त्यात पण ते फोन लावतात आणि सांगतात, पुढच्याला दाखवतात मी प्रार्थना करत आहे. आम्ही देवाकडे आलोय, देवाकडे गेल्यानंतर काही नाही. बारामतीतली घडलेली घटना सांगतो. एकदा काही लोक बारामतीमध्ये एका आपल्या पुढाऱ्याला भेटायला गेले आणि त्या पुढाऱ्याला भेटायला गेल्यानंतर त्या पुढाऱ्याचा सारखा, त्या पुढाऱ्याकडे भेटायला जे गेलेत, जो गेलेला भेटायला त्याचं काम होतं आणि गेला त्याचा सारखाच फोन वाजत होता आणि फोन वाजत त्यांनी शेवटी सांगितलं, एक काम कर, तू फोन घेऊन बाहेर जा, तू माझ्याकडे आलाय ना. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो ना त्यावेळेस देवाकडे येतो. देवा सांगते आमच्या प्रार्थना, आम्हाला जरी माहीत नाही कशा प्रार्थना करायच्या तरी देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य करतो. म्हणून तो म्हणतोय आमच्या प्रार्थना यथायोग्य करणं. अनेक वेळेस आम्ही प्रार्थना करतो आम्हाला असं वाटतं यथायोग्य. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला आर्थिक गरज आहे आणि मग तो प्रार्थना करतो, हे देवा माझी अमुक अमुक आर्थिक गरज भाजव अमुक अमुकच्या द्वारे, अमुक अमुक मार्गाच्या द्वारे. देव म्हणतो तू फक्त माग, माझी गरज भागव. इस्रायल लोकांनी देवाला सांगितलं, हे देवा आम्ही 40 वर्ष रानात फिरत आहोत आणि मोशेला देवाने सांगितलं काळजी करू नकोस, मी तुझी सगळी काळजी घेईन. मोशेला एकदा मोशे देवाकडे गेला आणि देवाला म्हटलं, देवा हे सगळे लोक आता मटण खायला मागतात. मटण फार भयंकर प्रकार आहे. इस्रायलाच्या इतिहासामध्ये अनेक वेळेस ह्या मटणाने त्यांचा घात केला. मुळात जेवणच भयंकर आहे. त्या येसावाने आपलं ज्येष्ठत्व विकलं हो. आणि मोशे गेला, देवा हे आता मटण मागत आहे, ते तिकडचं काढतात जुनं मिस्रातलं, ह्यांना मटण पाहिलं. आणि देव म्हणतो काळजी करू नकोस, मी ह्यांना पोटभर खायला देईल. आणि मोशेने लगेच विचारलं, देवा आम्ही जे गुरं ढोरं सगळे घेऊन आले हे सगळे ह्या 6 लाख कुटुंबासाठी कापावेत काय? आणि देव म्हणतो माझा हात काय तोकडा झाला काय? आम्ही अनेक वेळेस बायबल वाचताना फार प्लेन वाचतो. देव म्हणाला माझा हात तोकडा झालाय काय? अहो देव ज्यावेळेस मोशे सांगते त्यावेळेस म्हटला, मोशे माझा हात काय तोकडा झाला काय? तू तुझं ऑप्शन मला देत आहेस काय करायचं, मी बघेल काय करायचं. तुझे जनावर आणि गुरंढोरं तुमचे तसेच राहतील, पण मी ह्यांना महिनाभर रोज मांस चारेल, एवढं चारेल की ह्यांच्या नाकातून पडेपर्यंत चारेल. आम्ही अनेक वेळेस प्रार्थना करताना देवाला ऑप्शन देतो, देवा तू असं कर, देवा तू तसं कर, देवा तू हे कर, देवा तू असं कर, ह्याचं उत्तर हे असावं. इर्म्या 33 मध्ये इर्म्या लिहिताना असं म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी प्रगट करेल. आमच्या प्रार्थनेच्या मागं ज्यावेळेस देवापासून उत्तर येतं त्यावेळेस ते फार मोठं आणि गहन असतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला जरी प्रार्थना करण्याच्या माहीत नाहीत तरी येशूच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला एक गोष्ट समजते. गेतशेमनी बागेत प्रार्थना करत असताना येशू म्हणतो, माझ्या इच्छेने नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यायला शिकायला पाहिजे. आमच्या इच्छेमध्ये आमच्या प्रार्थने देवा असंच कर म्हणायचं नाही, हे देवा तुझी इच्छा असेल तर असं होऊ देत. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो, तुम्हाला उद्याचं समजत नाही म्हणून त्यामुळं असं म्हणा की जर समजा देवा तुझी इच्छा असेल तर उद्या आमच्या जीवनामध्ये असं घडू देत.
तू आमचा मार्गदर्शक. तू ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे येतो, प्रार्थना हे सर्वस्वी देवावरती अवलंबून आहे. देव त्याचं उत्तर कसं द्यायचं, कधी द्यायचं, केव्हा द्यायचं, हे देवाच्या अखत्यारीतला विषय आहे, आपल्या अखत्यारीतला विषय नाही. कधी कधी लोक देवाला पण ड्यू देतात, देवा 3 तारखेपर्यंत अमुक अमुक चमत्कार कर. प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थना करूपर्यंत देव उजव्या खिशात सुशील है ना, माझ्याकडे डब्बी आहे माझी औषधाची, हे उजव्या खिशात. 3 तारीख झाली, उत्तर देत नाही, काढून देव लगेच डाव्या खिशात टाकला. आता मी माझ्या पद्धतीने बघतो देवा काय करायचं. देव म्हणतो अरे थांब थांब, ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे तुझ्यासाठी. 3 तारीख नाही, योग्य वेळेस घडेल, योग्य वेळेस गोष्टी घडतील. देव म्हणतो नाही 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 नाही. आम्ही अनेक वेळेस आमच्या गोष्टी देवाला करायला लावतो. एक नर्सरी राईम आहे ना, यू माइंड युअर बिझनेस, आय माइंड माय बिझनेस, यू किस युअर हार्ट, आय किस माय हार्ट. अनेक वेळेस आम्ही ख्रिस्ती लोक देवाला हे म्हणतो, हे देवा तुझंही काम मीच करतो आणि माझंही काम मीच करतो, तू काय मध्ये येऊ नकोस, केवळ मी. एक पद्धत म्हणून तुझ्याकडे प्रार्थना सादर केली. आणि हा संत पाऊल रोम करास मंडळीला म्हणतो, अहो रोम करास, आम्हाला माहीत नाही कशी योग्य प्रार्थना करावी, पण आत्मा म्हणजे देवाचा आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. देवाचा आत्मा आम्ही प्रार्थना करत असताना सर्व समर्थ देवाकडे आमचा मध्यस्थ म्हणून उभा राहतो, आमच्यासाठी तो मध्यस्थी करतो. मध्यस्थाचं काम हे आहे, समोरच्या माणसाला योग्य त्या पद्धतीने गोष्टी आहेत तशा सांगणं. त्याच्यामध्ये मसाला लावता येत नाही, जसंची तसं मांडावं लागतं. त्याच्यात 2-4 गोष्टी जास्त सांगितल्या की समोरच्या माणसाचा असणारे विचार बदलतील. आणि पवित्र आत्म्याला हे माहित आहे की देवाला ह्या माणसाची प्रार्थना जी आहे तशी मी कशी मांडावी, आणि मग तो ती प्रार्थना देवाकडे सादर करत असताना देवाला समजेल आणि आमची गरज भागवली जाईल. या पद्धतीने पवित्र आत्मा आमच्या प्रार्थना सर्व समर्थ देवाकडे मध्यस्थी म्हणून करतो. मध्यस्थी म्हणजे मध्ये उभा राहून दोघांचं नीट व्हावं म्हणून केलेलं कृत्य. मध्यस्थीची प्रार्थना आमच्या चर्चमध्ये असते ना, ती तीच आहे. आम्ही खूप विनंत्या सांगतो कशा कशासाठी प्रार्थना करायची. मागच्या आठवड्यामध्ये मी सांगत असताना इंडियरियम क्रुसेडसाठी प्रार्थना करू म्हणून सांगितली. ह्या आठवड्यात मी सांगितलं कॅम्पस क्रुसेडसाठी प्रार्थना करा. प्रिय बंधू भगिनी, दर रविवारी एका संस्थेचं नाव घेऊन सांगणार आहे. त्या आठवडाभर त्या संस्थेसाठी आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना करा, कारण संस्थेंना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. पुष्कळ कठीण काळातून काही संस्था चालू आहेत आणि म्हणून त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा जो आहे तो करत असताना, परंतु ह्या ठिकाणी तो लिहित असताना तो स्पष्टीकरण लिहितो. काय लिहितो, पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे. म्हणजे देवाला हे समजतं की हा काय सांगत आहे. कारण आत्मा म्हणजे पवित्र आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. कोणासाठी? पवित्र जनासाठी. पवित्र जन म्हणजे कोण? तारण पावलेले लोक, ज्यांनी येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. असे सर्व जगभरातले विश्वासणारे, असे सर्व लोक की जे येशूला म्हणतात, येशू तुझ्यामुळं मी आहे आणि तू माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी त्यांनी जाऊन देवासंगती नातं नीट करून घेतलेलं आहे आणि देवाने त्यांना अभिवचन योहान 1:12 प्रमाणे दिलेलं आहे की परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही देवाची मुलं आहोत आणि येशू त्या कुटुंबामध्ये आमचा थोरला बंधू आहे आणि सर्व समर्थ देव आमचा पिता आहे. अशा कुटुंबामध्ये जे आहेत ते आहे पवित्र जन. म्हणून संत पाऊल ज्या वेळेस मंडळांना पत्र लिहितो त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो लिहित असताना असं म्हणतो की अमुक अमुक ठिकाणचे संतगण, अमुक अमुक ठिकाणचे संतगण, निवडलेले लोक हो, त्यांना तो पवित्र म्हणतोय. आम्ही स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या विचाराने पवित्र होऊ शकत नाही जोपर्यंत देव त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हाला पवित्र करत नाही. आणि ज्या वेळेस देव त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हाला पवित्र करतो त्यावेळेस संत पेत्र लिहितो, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि मग तो म्हणतो तुम्ही पवित्र आहात, मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा. जुन्या काळातलं वचन. नवीन काळात तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे, कारण देवाने आम्हाला पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. आणि असे जे पवित्र लोक आहेत ज्यांना देवाच्या कुटुंबामध्ये त्यांचं स्थान आहे, देव त्यांच्या संगती बोलतो, देव त्यांना तयार करतो, देव त्यांना वाढवतो, अशा पवित्र जनांसाठी तो देवाच्या मर्जीप्रमाणे
आता मध्यस्थी करत असताना देखील पवित्र आत्मा कशी मध्यस्थी करतो? देवाच्या मर्जीप्रमाणे. देवाची मर्जी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये विधिलिखित करून ठेवलेली आहे. देवाची मर्जी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की देवाची मर्जी काय, देवाचं मन काय, देवाविषयी आम्हाला वारंवार पवित्र शास्त्र सांगतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे येतो, वाचल्याशिवाय आम्हाला देवाचं वचनाची मर्जी समजणार नाही. अनेक वेळेस आम्ही आमच्या मॉर्निंग डिवोशनला किंवा आमच्या आध्यात्मिक जीवन नीट व्हावेत म्हणून वेगळ्या कॉमेंट्री आणि वेगळ्या गोष्टी वाचतो. त्यापेक्षा आम्ही देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं. देवाचं वचन आमच्या मनामध्ये देवाची कृपा देतं. देवाचं वचन आम्हाला डायरेक्ट देवाचा संदेश देतं. आम्ही ज्यावेळेस कॉमेंट्री किंवा इतर असणारी विवचनं वाचतो त्यावेळेस ते त्या माणसाचे विचार आहेत, देवाचे विचार नाहीत. आम्ही देवाचं वचन आणि विचार वाचायला शिकायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस बायबल वाचतो ना त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. केवळ बायबल वाचण्याने लोकांना आशीर्वाद मिळालेले आहे. काल एका माणसाला भेटलो बारामतीमध्ये आणि मला एकाने सांगितलं, पाळे साहेब हे पण येशूवर विश्वास ठेवतात. म्हणलं कसे आलात येशूकडं? आपण विचारायला पाहिजे लोकांना कसे आलात. आणि त्याने सांगितलं, पास्टर मला येशूविषयी माहिती होती, लोकांनी मला येशूविषयी सांगितलेलं होतं आणि ज्यावेळेस मला सांगितलेलं होतं त्यावेळेस मी ते सगळं ऐकत होतं, येशूवर विश्वास ठेवत होतो की येशू जिवंत देव आहे. आणि मला त्या माणसाने सांगताना सांगितलं होतं, येशू आपल्या प्रार्थना ऐकतो, सगळ्या प्रार्थनेचे उत्तर देतो. माझ्याकडे शेत आहे आणि आमच्या घराच्या समोर एक 500 लिटरचा एक बॅरल आहे आणि रोज सकाळी मी तो बॅरल भरायचो आणि तो बॅरल भरल्यानंतर मग घरातल्या सुना बायको ह्यांना ते वापरता यायचं आणि मग मी बाहेर इकडे यायचो, बाकीची कामं करून परत शेताकडे जायचो. त्या दिवशी मी गेलो बॅरल, ते मशीनला मी पंप मारतोय, मशीन चालूच व्हायना, थोडा आवाज करून बंद व्हायची आणि मग लक्षात आलं थोडंसं ऑइल माझ्या असणाऱ्या पायावर उडलं. पायावर उडल्यानंतर मी ते बघितलं आणि बघितल्यानंतर म्हणलं अरे पाईप फुटले, आता हे चालू होणार नाही. आणि मग मला त्या माणसाने सांगितलेले शब्द आठवले, येशू आपली प्रार्थना ऐकतो. म्हणले मी शेतकरी आहे, ते पाईप असतो फ्युअल पाईप पूर्ण गेल्याशिवाय मशीन चालू होऊ शकत नाही. मी म्हणालो, ए येशू तू आता काम कर, एवढाच बॅरल भरू देत, एवढाच बॅरल भरू देत. आणि मग प्रार्थना केली आणि मी मशीन चालू केलं आणि येशूच्या नावामध्ये ते मशीन चालू झालं. माझा बॅरल भरला आणि मशीन बंद झालं. आम्ही सांभाळायला पाहिजे की आम्ही काय प्रार्थना करतो. तो म्हणाला, तिथून माझा येशूवरचा विश्वास सुरू झाला आणि मग मी बायबल वाचू लागलो आणि येशूच्या मागं चालण्याचा मी निर्णय घेतला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाचं गौरव करायला शिकायला पाहिजे. बायबल वाचल्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद भेटतात, देवाची कृपा भेटते, देवाचा अनुग्रह भेटतो, देवाचा उदात्त येशू समजतो, देवाचा दृष्टांत प्राप्त होतो. परंतु आम्ही जर बायबलच वाचलं नाही तर आम्हाला काहीही समजणार नाही. बरेच वर्षापूर्वी चर्चकडे एक बाई आली होती शुक्रवारच्या दिवशी आणि तिने सांगितलं की मला डॉक्टरांनी सांगितलं जीभ कापायची, जीभ कापायची, कारण ती सगळी जीभ काळी झाली, ते फोडं होते. आणि मला कोणीतरी सांगितलं ते ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात आणि प्रार्थना करतात, तुम्ही प्रार्थना करा. आणि मग ती बाई इकडं आली, मी प्रार्थना केली. म्हणले मी लपून छपून आली. म्हणलं तुमच्या घरी येऊ शकतो का? नाही नाही, मी लपून छपून आली म्हणले तुमच्या घरी. आणि मग तुमच्या घरी लपून छपून आली म्हणल्यानं त्यासाठी प्रार्थना केली. आणि त्या बाईला मी सांगितलं आम्ही तर प्रार्थना करूच, परंतु तुम्ही प्रार्थना करा, हे येशू मला आरोग्य दे, कारण येशू आरोग्य देणार आहे. आणि ती बाई घरी गेली. 8-10 दिवसानंतर तिला पुण्याला जाऊन डॉक्टरांना दाखवायचं होतं. डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांना तिच्या जिभेमध्ये फरक जाणवला. ती जीभ जरा पिंक दिसू लागली आणि त्यांनी विचारलं काय केलं? ते म्हणले काही नाही. आणि मग तिला सांगितलं की आत्ताच ऑपरेशन करायला पाहूयात. होय म्हणता मात्र जीभ चांगली बरी झाली, ऑपरेशन टळलं, आजार गेला. आजार गेल्यानंतर मग ती बाई रोज येशूकडे काहीतरी प्रार्थना करायची. एके दिवशी घरामध्ये एकटीच होती आणि कणस तोडून आणून घराच्या पटांगणात टाकले होते आणि सगळं आबाळ भरून आलं आणि पाऊस आता येण्याचे चिन्ह दिसलं. घरात कुणी नाही आणि मग ते सगळं उचलून घेऊन जायचंय म्हणल्यानंतर आता तिला एकटीला घेऊन जाता येणार नाही, कारण ऑलरेडी ती आशक्त झालेली आजारपणामुळं. आणि मग ती म्हणाली, हे त्या चर्चच्या फादरच्या देवा, मी प्रार्थना करते, तू काय आज पाऊस पडू देऊ नकोस. पाऊस पडला, पण कुठं पडला? तिच्या कंपाऊंडच्या चारी बाजूला पाऊस पडला. मला माहित नाही, 1-2 वर्ष झाले. मग चर्चमधली एक बहीण एका डॉक्टरांकडे गेली आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं, अहो तुमचा देव फार महान आहे, अशी गोष्ट आहे. आणि त्यांनी येऊन मला सांगितलं की अमुक अमुक पाळक साहेब,
मी म्हणलो त्या स्त्रीचा चेहराही आठवत नाही मला. आम्ही कधी कधी ख्रिस्ती असून देखील आम्हाला बायबल माहीत नाही, पण नवीन विश्वासणारे किंवा ज्यांना अजून ख्रिस्ताची ओळख त्यासाठी प्रार्थना, त्या पालकांनी सांगितलं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. देवाची इच्छा आहे, मी बायबलमध्ये वाचलं म्हणून देवा प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रार्थना करतो त्यावेळेस त्या यथायोग्य प्रार्थना आहेत, त्या तारण पावलेल्या व्यक्तीच्या प्रार्थना आहेत. आणि तो पुढं आल्यानंतर मग 28व्या वचनामध्ये जो आमचं शीर्षक आहे, देव आम्हासाठी कल्याणकारक गोष्टी करतो असं म्हणतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे आम्ही प्रार्थना यथायोग्य करणं आम्हाला माहीत नाही. पवित्र आत्मा आमच्या त्या प्रार्थना योग्य पद्धतीने देवाकडे सादर करतो. तर म्हणून देव काय करतो, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. 2 या ठिकाणी देवाने लावलेले मापन सूत्र आहे. पहिलं मापन सूत्र आहे देवावर प्रीती करणाऱ्यास. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवावर प्रीती करणारे लोक असायला पाहिजे. कारण जे काही सगळं दृश्य आहे हे एक दिवस संपणार आहे. येशूला प्रश्न विचारला होता, येशू सगळं नियमशास्त्र पाळायचं तर काय सांगशील? आणि येशूने मत्तई शुभवर्तमान 22 अध्याय 37 ते 39 वचनामध्ये सांगताना सांगितलं, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हिच्यासारखीच दुसरी आज्ञा ही आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजारी म्हणजे कोण? शेजारी म्हणजे कोण? गरजवंत. त्या शेजाऱ्याचा दृष्टांत दाखला येशूने सांगितला ना चांगल्या शंभरवण्याचा. तो गरजवंत होता ना, रस्त्यावर पडलेला, त्याला मदत केली तो चांगल्या शंभरवणाने. जो गरजवंत आहे, गरजवंताला जास्त नाडायचं नसतं. गरजवंताला आम्हाला काही सहाय्य करता येईल ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो देवावर प्रीती करणाऱ्यास. आम्ही देवावर प्रीती करणारे लोक असायला पाहिजे. आम्ही आधी देवाचा विचार केला पाहिजे. काही वर्षापूर्वी इस्रायलमध्ये एका माणसाने यहुदी धर्म स्वीकारण्याचा त्यांनी ठरवलं. आणि तो मुलगा जो आहे त्याने यहुदी धर्म स्वीकारला. आणि स्वीकारल्यानंतर त्याला बरेच प्रश्न, यहुदी रब्बी जे होते त्या यहुदी रब्बीच्या समोर त्यांना बरेच प्रश्न विचारायला त्याला सांगितले. आणि ते सांगितले मग त्यांनी ते सगळं असणारं नियमशास्त्र त्याला विचारत होते, ते सांगत होते. आणि मग त्याला त्याच्याकडं शेवटची गोष्ट होती. आणि शेवटची जी गोष्ट होती ती होती की तू आम्हाला हे सांग की आम्ही तुला यहुदी म्हणून यहुदी का करून घ्यावं? आणि त्या मुलाने उत्तर दिलं नाही. तरी त्या मुलाला त्या लोकांनी यहुदी होण्याची परवानगी दिली. कारण तो तरुण मुलगा, त्याच्या हातामध्ये जो पेपर आहे ना, तो पेपर असा धरून होता. तो पेपर सारखा असा हलवत होता. आणि त्या रब्बीच्या लक्षात आलं की हा म्हणत आहे मी काही नाही, देव जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून यहुदी लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात, आपल्या प्रार्थनेत आणि यहुदी लोकांच्या प्रार्थनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही नसतं म्हणतो दे 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 दे, वेगळ्या गोष्टी दे. यहुदी लोक म्हणतात देवा तू मला निर्माण केलं, मी तुझ्या समोर आलेलो आहे, तुझ्यासाठी मी काय करावं तेवढं मला सांग, मग ते माझ्या इच्छेतलं नसलं तरी मी करायला तयार आहे. काही वर्षापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला भेट दिली आणि ते वेलिंग वॉलच्या समोर होते. वेलिंग वॉलच्या समोर आल्यानंतर त्या दिवशी त्यांनी डोक्यात किपा घातलेली आणि किपा घालून त्यांनी आपलं डोकं त्या असणाऱ्या वेलिंग वॉलला लावलेलं. आणि दुसऱ्या दिवशी तो फोटो जेरुसलेम पोस्ट नावाच्या त्यांच्या असणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाला की डोनाल्ड ट्रम्प त्या वेलिंग वॉलला आपलं डोकं लावून उभे आहेत. आणि वरच्या बाजूला कॅप्शन लिहिलेलं होतं, लॉर्ड व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी. आणि जगामध्ये ख्रिस्ती जगाने त्याच्यावरती खूप अवहेलना केली. कारण आमची प्रार्थना करण्याची पद्धत निराळी, यहुदी लोकांची निराळी. कारण यहुदी माणूस देवाच्या समोर कधीच स्तब्ध होऊन प्रार्थना करत नाही. म्हणून तो सारखा हलत असतो, झुलत असतो. म्हणून तो पवित्र मंदिरामध्ये जे याजक जायचे तेही सारखे हलायचे. कारण देवाच्या समोर आम्ही स्तब्ध होऊन उभा राहू शकत नाही, कारण तो सर्वसमर्थ पवित्र देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेस यहुदी लोक त्यांची असणारी प्रेयर शॉल घेतात, प्रेयर शॉल ओढतात, त्यावेळेस त्याचे 2 गोंडे हातामध्ये धरल्यानंतर ते कधीच शांती करत नाही. ते नेहमी देवाच्या समोर हलत राहतात. बघत, कारण मी देवाच्या समोर उभा राहण्यासाठी देखील पात्र नाहीये, ही त्यांची संकल्पना आहे. आम्ही मात्र आमच्या प्रार्थनेमध्ये देवाला ऑर्डरवर ऑर्डर देतो. 3 तारखेला हे कर, 5 तारखेला असं कर, 10 तारखेला असं कर, माझ्या मुलाला हीच मुलगी दे, माझ्या मुलीला हाच मुलगा दे, माझ्या मुलाला असंच काम दे, माझं असंच कर. देव म्हणतो अरे मला तरी विचार करू देत, तू जी मुलगी मागत आहे तुझ्या मुलासाठी ना, तिच्यापेक्षा चांगली मुलगी माझ्याकडे आहे, ती घे. नाही नाही देवा तू हीच दे. देवावर प्रीती करणारे लोक हे आशीर्वादित लोक आहेत. एका माणसाने
यहुदी रब्बीला फसवण्यासाठी 2 मुलांना तयार केलं. एकसारखे दिसणारी मुलं तयार केले, सेम ड्रेस घातला, त्यांना आणलं आणि आणल्यानंतर त्या रब्बीला विचारलं, ह्या दोघांपैकी यहुदी कोण आहे? आणि त्या रब्बीने त्यांच्याकडे पाहिलं आणि तो रब्बी म्हटला, एक टेस्ट, काही टेस्ट घ्या ते सांगतील म्हटले. ह्याने फुल दोघांना सेम तयार केलं होतं, दोघांमध्ये काही फरक नव्हता. आणि मग रब्बीने त्यांना 10 आज्ञा बोलायला लावल्या आणि मग 10 आज्ञा पहिला बोलला, दुसरा बोलला, दोघं अस्खलितपणे कुठंही न थांबता 10 आज्ञा बोलले. आणि 10 आज्ञा बोलल्यानंतर मग त्या माणसाने विचारलं, आता ह्या दोघांपैकी यहुदी कोण आहे? आणि त्याने सांगितलं, हा यहुदी आहे. आणि त्या माणसाने म्हणाला, बरोबर आहे, पण तुम्ही कसं ओळखलं? तो म्हणाला, आमच्यामध्ये अब्राहामाचं रक्त आहे. ज्या वेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस आम्हाला ह्याची माहिती आहे की देवाची भीती न बाळगता देवाच्या समोर देवाचं वचन म्हणायला पाहिजे. ज्याला तू तयार करून आणलास बघ, त्याला घाम सुटलाय. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवावर प्रीती करणारे लोक असायला पाहिजे. कारण देवावर प्रीती करणं ज्यावेळेस आम्ही करतो, आणि प्रीती नेहमी कृतीशील आहे असं म्हणू शकतो. हे देवा मी तुझ्यावर प्रीती करतो, हे देवा मी तुझ्यावर प्रीती करतो, हे देवा मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि मग याकोब म्हणतो, तुझ्याकडे एखादा गरजू व्यक्ती आला, त्याला तो म्हणतो, आनंदाने जा, खुशामतीने राहा, चांगली झोप घे, आणि बिचारायला लागली भूक. आमची प्रीती ही कृतीशील असावी. दुसरा शब्द त्याने वापरलाय की जे संकल्पाप्रमाणे देवाने प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीला एक संकल्पाप्रमाणे बोलवलेला आहे, उगाच बोलवलं नाही. म्हणून स्तोत्र 139 जे आम्ही आळीपाळीस त्यात लिहिलेलं आहे की माझ्या आईच्या उदरामध्ये जडणघडण होत असतानाच माझी आकृती तुला गुप्त नव्हते. जगामध्ये मेडिकल सायन्स रोज प्रगती करत आहे, परंतु आज तागायत मेडिकल सायन्सला हे माहीत नाही की आईच्या उदरामध्ये जे बाळ आहे, ते जे बाळ आहे त्या बाळाच्या बुबुळाचा रंग काय असेल. परंतु आमच्या सर्व समर्थ देवाला आम्ही ज्या वेळेस अजून गर्भावस्थेमध्ये एम्ब्रोमध्ये आहोत, त्याच वेळेस देवाला हे माहीत आहे की जन्माला येणाऱ्या बाळाच्या बुबुळाचा रंग काय असणार आहे, त्याच्या धमनी कशा चालणार आहेत, आणि त्याचं आयुष्य किती वर्षाचं आहे, आणि तो जन्माला कधी येणार आहे. आणि म्हणून आमचा देव ज्यावेळेस आम्हाला बोलवतो त्यासाठी आमच्याकडे संकल्प आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, ते संकल्प आम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि देवाचे संकल्प देव आम्हाला सांगतो ते आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस अब्रामाकडे 3 पुरुष आले आणि अब्रामाने पाहिलं आणि तो पळत गेला, त्यांना म्हणला, थांबा थांबा थांबा, तुम्ही जाऊ नका, माझ्याकडे थोडा पाहुणचार घ्या मग जा. आणि त्यांना त्या वृक्षाखाली बसवलं, येलोन वृक्षाखाली बसवलं. आणि बसवल्यानंतर हा अब्राम गेला आणि 2 करडू आणले, सारेला सांगितलं, चांगलं ह्याचं जेवण तयार कर. आणि त्याने सांगितलं किती जेवण तयार करायचं. अब्रामाने सांगितलं 3 लोकांसाठी किती जेवण लागणार आहे. कुणी सांगितलं? साराबाईने तेवढं नाही केलं. अब्रामाने सांगितलं की ह्या तिघांना एवढं एवढं जेवण लागणार आहे. आम्ही पुरुष मंडळी कधी कधी घरात म्हणतो 2 माणसं जेवायला येणार आहेत, बाकीचा उद्योग इकडच्या डिपार्टमेंटने बघायचा किती करायचं आणि काय करायचं. अब्राम म्हणतो एवढंच सफीड घे, एवढंच बनव, यातून त्या तिघांची गरज भागणार आहे. आणि ज्यावेळेस ते भागवतो त्यावेळेस देव म्हणतो, मी जे सदोम गोमोरा संगती करणार आहे ते मी अब्रामापासून कसं लपवून ठेवू. आणि म्हणून तो अब्रामाला सांगतो. आणि मग 2 माणसं सदोम गोमोराकडे जातात. तिसरा जो आहे की जो येशूचं प्री पर्सॉनिफिकेशन आहे जुन्या करारातलं, की येशू जन्माला येण्याच्या अगोदर, येशू जुन्या काळात बरेच ठिकाणी आम्हाला दिसतो, त्या ठिकाणी तो आहे. संभाषण होतो आणि येशू जातो आणि तो गेल्यानंतर सदोम गोमोराचा नाश होतो. प्रिय बंधू भगिनींनो, देव त्याच्या गोष्टी सांगितल्याशिवाय पूर्णतेच नेत नाही. म्हणून शास्त्र आम्हाला संदेश पुस्तकात सांगतं, मी माझ्या सेवकांना माझ्या गोष्टी सांगितल्याशिवाय त्या प्रत्ययास मी आणत नाही. जगातला ज्ञानी राजा, शहाणा राजा म्हणतो, जेथे दृष्टांत नाही तेथे लोक नाश पावतात. देवाने आम्हाला आमच्या संकल्पाप्रमाणे बोलवलंय, त्या संकल्पाप्रमाणे आम्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. मला कशासाठी बोलवलंय हे मला माहीत असणं गरजेचं आहे. अनेक वेळेस बायबल कॉलेजमधून आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं मोठा मॉब असावा, मोठ्या गोष्टी असाव्या, सगळ्या असाव्या. मलाही वाटायचं, अनेक पालकांना वाटतं. आणि एकदा मी प्रकाश येशू दिन म्हणून देवाचे सेवक आहे त्यांना फोन केला, मध्ये मध्ये त्यांच्याशी बोलायचो. एकदा फोन केला आणि मी त्यांना सांगितलं, माझी इच्छा आहे की तुम्ही बारामतीमध्ये सभेला यावं, त्या ठिकाणी बोलावं. इंटरनॅशनल मनुष्य रवी जकरस इंटरनॅशनल मिनिस्ट्रीचे नॅशनल डायरेक्टर.
जगभरामध्ये जाऊन वेगळ्या कॉन्फरन्समध्ये ते बोलायचे. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही बोलवत आहोत, परंतु बारामतीमध्ये सगळ्या चर्चेसचे घरातले झाडून लोक सगळे एकत्र आले तरी 1000च्या पुढं जाणार नाही, जास्तीत जास्त 700-800 लोक भरतील. हां, आणि त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, त्या वाक्याने माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला. आणि ते वाक्य हे होतं, ते म्हटले, अब्राहम, देवाची इच्छा असेल आणि मी बारामतीमध्ये आलो आणि बारामतीमध्ये एकच माणूस आला तरी त्या एक माणसाला सांगण्यासाठी मी इथून तिथपर्यंत प्रवास करून येईल, कारण देवाची इच्छा त्या दिवशी आहे त्या एकट्याने ऐकावं आणि त्याने देवामध्ये तारण प्राप्त करून घ्यावं किंवा उच्चांक प्राप्त करावं. अहो, इंटरनॅशनल स्पीकर. माझी मनोवृत्तीच बदलून टाकली. एका माणसाला पण आम्ही तेवढंच सांगायला पाहिजे, 10 पण तेवढंच सांगायला पाहिजे, 1000 पण तेवढंच सांगायला पाहिजे, कारण की देवाचा संकल्प लोकांना समजायला पाहिजे. लोकांना हेही समजायला पाहिजे मी कशासाठी बोला, माझी सेवा काय. पुढे आलं तसं म्हणतो, अशा लोकांना देवाच्या करणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक शब्द आहे, सर्व गोष्टी. 2025 मध्ये काय घडणार मला आणि तुम्हाला माहीत नाही, परंतु जे काय घडेल ते देवाच्या करणीने म्हणजे इच्छेने ना. करणीने म्हणजे ती करणी नाही, बसला कुठंतरी मारली करणी मारली मूठ ह्याचा असत नाही. देवाच्या करणीने म्हणजे देव ठरवेल त्याप्रमाणे करेल. मला 2025 मध्ये अजून काही नाही हार्टचं, मला हार्टचा त्रास सुरू झाला ना तरी मी म्हणायला पाहिजे देवाच्या करणीने झालेला आहे. 2025 मधले 6 महिने माझ्या आजारपणात गेले ना तरी मी म्हणलं पाहिजे ह्या देवाचा काहीतरी उदात्त हेतू आहे म्हणून देवाने दिले. आणि मग 2025 मध्ये देवाने मला आहे त्यापेक्षा जास्त धन दौलत आणि सन्मान देऊन उच्च केलं तरी मी हे म्हणायला पाहिजे ही देवाची करणी आहे. कारण की ज्या वेळेस देव करतो त्यावेळेस देव आमच्यापेक्षा आमच्या स्वतःला जास्त ओळखतो आणि तो देव आमच्यासाठी भविष्यासाठी जे काही चांगलं आहे त्याप्रमाणे तो गोष्टी करतो. म्हणून स्तोत्रकर्ता 118 मध्ये म्हणतो ही देवाची करणी आहे, आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे. 2025 मध्ये आमच्या संगती जे काय होईल, चांगलं वाईट, चढ उतार, पास नापास, अयोग्य योग्य, यश अपयश, नोकरी नाही, बिझनेस आहे, बिझनेस वाढला, बिझनेस कमी झाला, ह्या सगळ्या गोष्टी देवाने आम्हाला दिलेल्या आहेत. हा विश्वास कोण ठेवतं की ज्याला देवाने संकल्पाप्रमाणे बोलावलेला आहे आणि ज्याला जो देवावर प्रीती करतो. देवावर प्रीती कोण करतो त्याविषयी योहान कृष्ण सुवर्तमानातील आहे, पहिले त्याने आमच्यावर प्रीती केली. ज्यांनी देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे तेच पुन्हा देवावर प्रीती करू शकतात. आमची प्रीती फार क्षणभंगूर आहे देवाच्या प्रीतीच्या समोर. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, 2025 मध्ये रडत राहू नका. चांगलं झालं हे देवा तुझे आभार मानतो. किंबहुना 2025 मध्ये उद्या सकाळी उठल्यापासून एक प्रार्थना करा, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे आज माझ्या जीवनामध्ये गोष्टी घडू देत. कठीण आहे हो प्रार्थना, माहिती आहे का? देवा सकाळी उठायचं, हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात आजच्या गोष्टी घडू देत, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण. कठीण आहे. बाजारात गेलो, पगार घेऊन आलो आणि येताना पगार हरवला, घरी येऊन सांगायचं देवा तुझ्या इच्छेने झालं, तुझे आभार मानतो. हो, मानायला शिकायला पाहिजे. कधी कधी आमच्या इच्छा आम्ही देवाच्या इच्छा म्हणून उपासनाचं गीत आहे नवीन वर्षाचं, इच्छा माझी इच्छा प्रभूची द्वैत असे उरले, ते कधी घडेल ज्यावेळेस आम्ही देवाला शिरसावंदे मानून रोज सकाळी उठलं होतं देवा तुझी इच्छा माझ्या जीवन. मग माझ्या इच्छा देवा बाजूला पडू देत, मला त्या घडल्या नाही माझ्या इच्छेप्रमाणे तरी चालेल, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे घडू. परवा दिवशी सोलापूरमध्ये काही मुलं एकत्र आले आणि ते आल्यानंतर मग ते म्हणाले पाळकसाहेब असं आहे तसं हे ते. आणि मग मी त्यांना विचारलं लग्न झालीत का, आणि ते म्हणले नाही पाळकसाहेब. आणि लग्न झाले नाहीत. मग ते म्हटले का रे, आणि मग ते 3-4 जण होते आणि मग त्यांनी सांगितलं पाळकसाहेब सेटल व्हायचं. म्हटलं सेटल व्हायचं म्हणजे काय, कारण मला माहिती आहे सध्याच्या तरुणांचं सेटल होणं ह्याची व्याख्या काय. आणि ते म्हटलं सेटल व्हायचं आहे. म्हटलं सेटल व्हायचं म्हणजे काय, पाळकसाहेब स्वतःचं एक घर असावं आणि 4 व्हीलर असावी. मी म्हटलं मी तुमच्यासारखा विचार केला असताना अजूनपर्यंत कुवाराच राहिलो असतो. जे काही सगळं त्यांचं आहे, माझं काही नाही. गाडी त्यांच्या नावावर, घर त्यांच्या नावावर, सगळं त्यांचं आहे, माझं काय नाही. म्हटलं मी अजूनपर्यंत कुवाराच राहिलो असतो. मी म्हणालो देवाने सांगितलं कर, लग्न केलं आणि देव देतो.
देव पुढे पुढे देतो, देव देत जातो. त्याच्यानंतर काही जणांना असं वाटतं लग्न झाल्यानंतर आम्ही प्लॅनिंग करत आहोत. आमचं प्लॅनिंग हे आहे की आम्ही ठरवू त्यावेळेस मुलं जन्माला घालू. प्रिय बंधू भगिनींनो, देव देतो त्यावेळेस आम्ही मुलं जन्माला घालायला पाहिजे आणि म्हणून देवाकडे मागायला पाहिजे. देवा तो आशीर्वाद दे आणि मग देव आशीर्वाद देईल. आणि देवाने ते बाळ दिलं ना, त्या बाळासंगती देव त्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य पण करतो ना हो. माझ्या वयाचे जेवढे आहेत आणि त्याच्या अगोदरचे ते सगळे त्या संगतीत सहमत असतील. त्या काळामध्ये आम्हाला थोडासा पगार भेटायचा. बाळ जन्माला आलं घरात पहिलं की कुठून तरी आमचं इन्क्रीमेंट झालं, कुठून तरी आमची पोस्टिंग झाली, कुठून तरी आम्हाला जास्त येऊ लागलं. दुसरं बाळ झाल्यानंतर देवाने त्याची गरज भागवली. जे म्हणतात ना आम्ही प्लॅनिंग करतो, त्यांचा देवावर विश्वास नाही म्हणून ते जास्त प्लॅनिंग करतात. आम्ही देवावर विश्वास ठेवायला पाहिजे, कारण 2025 आम्ही देवाकडे जाण्याचं वर्ष केलं पाहिजे. सकाळी देवा तुझ्या इच्छेप्रमाणे घडू देत, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे घडू देत. देवाच्या इच्छेमध्ये खूप गोष्टी चांगल्या आहेत. काल दुपारी एक छोटी क्लिप ऐकली, खूप सुंदर आहे. नाव आठवेल सांगतो. क्लिपमध्ये ते म्हणताना असं म्हणतात, आम्ही आर्ग्युमेंट करायचे नाही, आर्ग्युमेंट करायचे नाही. नाव आठवा ना. उदाहरण सांगतो. मग आर्ग्युमेंट आम्ही कोणाशी करायचं, शब्दयुद्ध कोणाशी करायचं नाही. आणि ते म्हणाले का, कारण की शब्दयुद्ध ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही देवाचा सन्मान करत नाही. देवाचा सन्मान करत नाही कशावरून, कारण की मग त्यांनी सांगताना सांगितलं, इफिसकारासपत्र अध्याय 6 त्यामध्ये लिहित असताना म्हटलेलं आहे की इफिसकार, आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि कधी कधी आम्ही ज्या वेळेस आर्ग्युमेंट करतो, शब्दयुद्ध करतो, त्यावेळेस आमचा दृष्टिकोन हा असतो की मीच जिंकायला पाहिजे, मीच विजय व्हायला पाहिजे. आणि ते म्हणतात की मी ते करत नाही, मी बंद केलं, कारण देवाने मला एकदा सांगितलं ते करू नकोस. आणि मग मी तेव्हापासून ते ठरवलं. त्यांच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते आहे, या कालच्या व्हिडिओत वेगळं होतं. ते म्हणाले की मी तेव्हापासून शब्दयुद्ध करत नाही. ते कुणी माझ्याकडे आलं, कधी कधी लोक तुम्हाला भेटायचंय, तुम्ही असं शिक्षण देता, आणि मग मी सांगतो की नाही, असं शिक्षण जरी मी देत आहे, तुमच्याकडे विश्वास तुमच्याकडे असू द्यात, मी जे येतोय तो माझ्याकडचा विश्वास आहे. मी कोणासंगती आर्ग्युमेंट करत नाही, कारण ज्यावेळेस आर्ग्युमेंट आम्ही करतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं आम्ही जिंकावं, आम्ही देवाला जिंकायला द्यायला पाहिजे. देव त्याची काळजी घेईल, कारण की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. एखाद्या माणसाने आम्हाला काय केलं, तो हाडा माणसाचा बनलेला आहे ना, त्याच्या संगती आमचं युद्ध नाही. त्याच्या मागं जी सैतानी शक्ती काम करत आहे तिच्या संगती आमचं युद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून आमचं युद्ध जे आहे ना ते आत्मिक आहे. आमचं युद्ध भौतिक, शारीरिक, मानसिक नाही. आमचं युद्ध आत्मिक आहे आणि म्हणून त्या आत्मिकतेने आम्ही लढायला पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्ही देवाकडे गोष्टी सोपवतो ना, देवाला धन्यवाद देतो, मग आम्ही म्हणू शकतो की देवाच्या करुणेने आमच्यासाठी गोष्ट कल्याणकारक झाली. मी आजारी पडलो तरी कल्याणकारक झालो, माझं भलं झालं कल्याणकारक झालं, माझं अमुक झालं कल्याणकारक, तमुक झालं कल्याण झालं, कारण देव आमचं कधी वाईट करत नाही. आणि मग तो शेवटी सांगतो, देव आमचं कल्याण का करतो, तर तो कारण ज्याच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञ त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये बनावे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनावं, म्हणून देव आमच्या संगती काम करतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आमचा दृष्टिकोन हा असायला हवा की आम्ही येशूसारखं बनावं, येशूसारखं आम्ही प्रवृत्त व्हावं, येशूचे गुणधर्म आमच्या जीवनात हवे. येशू ज्याप्रमाणे फिलिप्पिकरास म्हणतो की तो देवाचा प्रकृतीचा असता देखील त्याने स्वतःला देवासारखा आहे असं मानलं नाही, तर त्याने स्वतःला लीन केलं. त्या येशूची वृत्ती आमच्यामध्ये आम्ही धारण करायला हवी. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला नीट प्रार्थना करता येत नसेल, पवित्र आत्मा आमच्या प्रार्थना देवाला पाहिजे त्याप्रमाणे सादर करेल, परंतु देवाने आम्हाला प्रीती करण्यासाठी त्याच्यावरती त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलाय, तो संकल्प आम्हाला असायला हवा. आणि म्हणून चर्चमध्ये सगळेची सगळे पाळक नाहीत, चर्चमध्ये सगळेची सगळे प्रेषित नाहीत, चर्चमध्ये सगळेची सगळे संदेष्टे नाहीत, चर्चमध्ये सगळेची सगळे सुवार्तिक नाहीत, चर्चमध्ये सगळेची सगळे शिक्षक नाहीत. मंडळीच्या ह्या 5 सेवा आहेत ना, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, सगळेची सगळे नाहीत. देवाने त्या सेवेसाठी लोकांना बोलावलंय आणि लोक ती सेवा करतात. जी सेवा माणूस करतो ती देवाने त्याला दिलेली आहे आणि म्हणून आम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही थांबत असताना हा विचार केला पाहिजे 2025मध्ये देवाने जर माझ्या संगती कल्याणकारक गोष्टी केल्या पाहिजे तर मी देवावर प्रीती केली पाहिजे. देवाने ज्या संकल्पाने मला बोलावलेला आहे तो संकल्प मी पूर्णतेस घेऊन जाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि रोज सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना केली पाहिजे, हे देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये आज पूर्णतेस जाऊ देत. देवाची इच्छा आमच्यासाठी सदैव चांगली आणि नीट आहे, यासाठी की आम्ही देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रतिमेमध्ये आम्ही निर्माण केले जावेत. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंद्य परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. प्रभुदेव, आमचा आशक्तपणा आहे, प्रार्थना अनेक वेळेस नीट आम्ही करत नाही यथायोग्य, तरी तुझा आत्मा आमचा सहाय्य करता आहे, तो आमच्यासाठी मध्यस्थी करतो. प्रभुदेवा, ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही तुझ्यावर प्रीती करावी, तुझे संकल्प आमच्या जीवनासाठी जाणून घ्यावेत, यासाठी की तुझ्या करुणेने ते आमच्यासाठी प्रभुदेवा कल्याणकारक होतात. आणि म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह आमच्या संगती असू देत. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्णतेस जाऊ देत. 2025मध्ये मंडळीच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्णतेस घेऊन जाणारा तू दे बाप, तू तुझी कृपा आणि तुझ्या अनुग्रहाच्या द्वारे तुझ्या इच्छा आम्हाला समजू देत आणि त्या पूर्णतेस जाव्यात, म्हणून तुझी कृपा आमच्या संगती असू देत. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येका संगती असू देत. हे आठवड्यापासून मंडळीच्या सर्व आठवड्याच्या सेवा सुरू होत आहेत. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, ह्या प्रत्येक सेवेच्या द्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ देत, आध्यात्मिक उन्नती होऊ देत. प्रत्येक बुधवारी ज्या ज्या कुटुंबामध्ये आम्ही जाणार आहोत त्या त्या कुटुंबामध्ये संतगण पोहोचल्यानंतर तुझी शांती आणि तुझी कृपा त्या ठिकाणी सोडून येणारे आणि आशीर्वाद देणारे प्रभुदे असे आम्ही लोक असावे, अशी तुझी कृपा तू दे. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो, तुझ्या नामाचं गौरव तू करून घे. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची समक्षता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो.